भर पावसात कामगावकरांचा मुंबईकडे पायी मोर्चा, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी लघुपाट बंधारे प्रकल्पामुळे खामगाव गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धरणाची उंची वाढवू नये आणि गावाचे तातडीने पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यांसाठी खामगावच्या ग्रामस्थांनी आज भर पावसात खामगाव ते मुंबई असा पायी मोर्चा सुरू केला. हा मोर्चा नंदुरबार येथील मध्यम प्रकल्प कार्यालयाजवळ प्रशासनाने थांबवला. त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. चर्चेनंतर कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी गावकऱ्यांना लेखी आश्वासन दिले. सुधारित आराखड्यानुसार खामगाव बुडीत क्षेत्रात नसले तरी विशेष बाब म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. तसेच पुढील 15 दिवसात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन गावकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर गावकऱ्यांनी खामगाव ते मुंबई पायी मोर्चा आणि आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. या आंदोलनात सरपंच राजेश वसावे, बापू ठाकरे, राजू नहरे, सनी पाटील, प्रवीण सावडे, प्रशांत नेहरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे खामगावसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आम्ही खामगाव ते मुंबई पायी जाणार होतो, कारण आमच्या पुनर्वसनाचा विषय होता. आम्हाला 16 वर्षापासून पुनर्वसनाचं आश्वासन देण्यात येत होतं, कारण 2010ला पुनर्वसनात भूमिपूजन करण्यात आलं धरणाचं आणि 2016पर्यंत निर्बंध ठेवण्यात आलं होतं. 2016पर्यंत 6 वर्ष निर्बंध ठेवण्यात आलं होतं. तरी बी 2016मध्ये त्यांनी निर्बंध उठवण्याचं काम केलं आणि गावाचं पुनर्वसन हे टाळण्यात आलं. धरणाची उंची कमी करण्यात आली. 22 मीटर होती धरणाची उंची, त्यात 2 मीटर कमी करण्यात आली आणि 20 मीटर ठेवण्यात आली होती. त्यासाठी आमच्या गावाचं पुनर्वसन वारंवार टाळण्यात येत आहे. तरी आमची एकच मुख्य मागणी म्हणजे गावाचं हे पुनर्वसन करण्यात यावं. त्यासाठी आम्ही विशेष बाब म्हणून आदिवासी विकास मंत्री उईके साहेब यांच्या कार्यालयात पायी मोर्चा काढण्यात येणार होता आणि तिथे उपोषणाला बसणार होतो. मी एक आश्वासन दिलं की तुम्ही 15 दिवस थांबा, 15 दिवसात आम्ही तुम्हाला आदिवासी विकास मंत्री सोबत बैठक करून देऊ. तसा प्रस्ताव पण ते करून देणार आहे, असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. बिलाडी प्रकल्प